मी म्हणजे दुकानांमध्ये जाऊन फोन विकले, मी दुकानामध्ये जाऊन वॉशिंग पावडर विकलंय आणि आम्हाला अगदी ओपनली म्हणतो आम्ही की आर-रेटेड आहे, कारण इतकं व्हायलन्स कोणीच दाखवलं नाही मराठीमध्ये. तमिळ सिनेमा वॉज गोइंग थ्रू द सेम क्रायसिस. कॉन्टेंट ड्रिव्हन चांगले सिनेमे पण चालत नव्हते, आणि फक्त कॉन्टेंट नाही, लय भारी वॉज नॉट अ व्हेरी कॉन्टेंट वाईज व्हेरी स्ट्रॉंग सिनेमा. डबल रोल, कमर्शियल, मनमोहन देसाई फॉर्म. मी म्हणतो 200 नका करू सिनेमा वर्षातले, लोकांची कॅपॅसिटी नाही बघायची. 200 हे लिहून ग माझ्याकडनं, जर माझी ऐपत असेल किंवा माझं जर. नमस्कार, मी आहे आरजे शशशो सोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे, ज्यांचा भारदस्त आवाज आहे, दमदार अभिनय आहे, अभिनेता शरद केळकर आपल्यासोबत. शरद, हाय, कसे आहात? हाय सोनाली, कशी आहे तू? मी मस्त आहे. आणि तू थोडासा बदललाय असं वाटतंय अजून का? म्हणजे मला असं वाटतं की बॉडीवरती जर चांगलं काम केलं, थोडंसं काम केलं, जास्त नाही. कारण मला ते काय ना, ते आजकालची आपण असा तो एक इंटरव्ह्यू ऐकला की नाही, अजय आणि रोहितचा इंटरव्ह्यू, त्यानेच म्हटलं की ते मॅन असतात ना, मॅनवाला जर बॉडी शर्ट काढून दिसली तर काही फायदा नाही आहे ना, बॉडी शर्टच्या वरनं दिसली पाहिजे. थोडंसं काम केलं आणि त्या बाबतीत तू थोडासा एक्सपर्ट आहे, त्यामुळे माझा अभ्यास शिक्षण त्याच्यामध्ये झालंय. ओके, काय काय सुरू आहे आयुष्यामध्ये सध्या? काही नाही, तर रानटीच रानटी आहे फक्त. आणि काय, मुंबई महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आणि रानटी दोनच वस्तू चालल्या आजकाल. दोन्ही एकदम रानटी लेवलवरती? दोन्ही रानटी लेवलवरती आहे. रानटी या सिनेमाबद्दल त्याला तू हो म्हणण्याच्या मागचं कारण काय होतं? कारण की एक तर सगळ्यात आधी मला सांग, ही आर-रेटेड फिल्म आहे का? आर-रेटेड म्हणजे काय असतं? ए सर्टिफिकेट. हा, म्हणजे 100% आर-रेटेड आहे. कारण अशा सगळ्या फिल्म आर-रेटेड असतात, आणि आम्हाला अगदी ओपनली म्हणतो आम्ही की आर-रेटेड आहे, कारण इतकं व्हायलन्स कोणीच दाखवलं नाही मराठीमध्ये, आणि आम्हाला लपवायचंही नाही आहे. आम्हाला ते सेन्सर जेव्हा पाठवतात परत, इतके कट्स नाही, मला नको आहे, मला यू आहे, मला आर चालेल. कारण ट्रेलर लॉन्च मध्ये म्हटलं, इथे म्हटलं आम्ही इथे कोणाला काही शिकवायला नाही आलोय. मी पहिले म्हणून चुकलोय की काही सिनेमा असतात जिथे तुम्हाला शिकायला मिळतं, आणि ते स्पेसिफिकली तुम्हाला कळतं ट्रेलरवरनं की ह्याच्यावरनं काहीतरी आपल्याला मेसेज मिळेल किंवा शिकायला मिळेल, किंवा हा सिनेमा मुलांना, लहान मुलांना दाखवायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या आयुष्यात काही बदल होईल. आणि काही सिनेमे फक्त एंटरटेनमेंटसाठी असतात, स्ट्रेस बस्टर असतात, किंवा आपल्या लाइकिंगचे असतात की यार मला ॲक्शन झोन, मी या टर्मिनेटर बघितलाय, मी आज सपोजिटली म्हणजे एव्हेंजर्सचा फॅन आहे, किंवा मी पुष्पाचा फॅन आहे, की तर ते क्लिअर ऑडियन्स आहे ती, आणि हा पिक्चर त्यांच्यासाठी आहे. काही शिकायची गरज नाही, कोणाला शिकवायला काही नाही आलोय मी. मला ना दोन गोष्टी मगाशी क्लिअर झाल्यात. म्हणजे मी तो प्रश्न यापूर्वी पण काही कलाकारांना विचारला होता, जो हिरोइझम फॅक्टर मराठीमध्ये नाहीये त्याबद्दल. हिरोइझम फॅक्टर का नाहीये ह्याचं उत्तर माझं नाहीये, पण हिरोइझम फॅक्टर आल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काय बदल होते ना, मी ते तुम्हाला सांगायचं इच्छुक आहे. कारण काय, तमिळ सिनेमा वॉज गोइंग थ्रू द सेम क्रायसिस. कॉन्टेंट ड्रिव्हन चांगले सिनेमे पण चालत नव्हते, किंवा ते वाढत नव्हते पुढे. मग त्यांना डोक्याला की यार आपण स्टार क्रिएट करूया इथे. मग ते क्रिएटेड स्टार्स, ते आणि ते होलसोल इंडस्ट्रीचा एफर्ट असतो की या एक आपल्याला हे 5 स्टार उभे करायचे ज्यांना लोक बघायला येतील. आणि तेलुगूमध्ये म्हणजे NTR साहेबांच्या वेळेपासून ते स्टारडम आहे, पण मल्याळम मध्ये नव्हतं इतकं. ऍक्टर्स खूप तोडू, मोहनलाल सर किंवा हे, त्यांना स्टार कसं बनवायचं, तर त्यांच्या ओरिएंटेशन त्यांना मध्ये ठेवून पिक्चर बनवले गेले की यार ह्याला जरा हिरो बनवा जरा. आता तुम्ही जेव्हा मोहनलाल सरांची पर्सनॅलिटी बघाल तर असं काही 6 पॅक बॉडी बिडी नाही आहे काही, पण ऍक्टर तोडू आहे, मग त्यांना प्रेझेंट तसं केलं जातं. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की आपण त्यांना हिरो, एका ऍक्टरला जर तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये केपेबिलिटी आहे किंवा तो छान नट आहे, त्याला एक स्टारडम मिळायला पाहिजे, पण तो हा थॉट की मिळायला पाहिजे की नाही, मोस्टली लोकांना वाटतं नाही मिळायला पाहिजे. ते एक माइंडसेट आहे इंडस्ट्रीमध्ये. पण माझं असं मत आहे, आय कॅन सी दोज पीपल अँड मेक शुअर. मी तुम्हाला सांगतो, फक्त मी नाही म्हणत आपल्यासाठी, माझ्या लिस्टमध्ये मुलं आहे ज्यांना मी हे लिहून ग माझ्याकडनं, जर माझी ऐपत असेल किंवा माझं जर मला एक चान्स मिळेल ना, मी त्या सगळ्यांना स्टार करेन या मराठी इंडस्ट्रीमध्ये. कारण फक्त माझ्या, कारण ते इंडस्ट्रीसाठी बरं होईल, इंडस्ट्री पुढे वाढणार आहे. ते पण त्याच बजेटमध्ये अडकलेलो आहे, त्याच्या मागे लोकांचं तुम्ही क्रिएट करा ना स्टार्स. या रितेश सर स्टार आहे, करेक्ट, त्यांना बघायला लोक येतात, तर ते क्रिएट झाले ना हळूहळू करून.
है ना. ओव्हरनाईट तर कोणी स्टार नव्हतं. करेक्ट करेक्ट. त्यांना सेंटरमध्ये ठेवून पिक्चर केले तुम्ही. आणि फक्त कॉन्टेंट नाही. लय भारी वॉज नॉट अ व्हेरी कॉन्टेंट वाईज व्हेरी स्ट्रॉंग सिनेमा. डबल रोल, कमर्शियल, मनमोहन देसाई फॉर्म. पण द वे दे प्रेझेंटेड, रितेश सर, निशिकांतनी जे प्रेझेंट केलं, मोठेपणा आहे तो, की तुम्ही एक ऍक्टरला कसं प्रेझेंट करायचं आहे ना, ते हवंय आपल्याला इंडस्ट्रीमध्ये. तेव्हा लोक येतील थिएटरमध्ये. ऑब्व्हियसली ते वर्षाचे 1 किंवा 2 सिनेमा असे असतात जे कॉन्टेंट वाईज आउटस्टँडिंग असतात आणि ते हिटही होतात. पण आपल्याला गरज आहे 5 फिल्म, ऍटलीस्ट 5 ते 6 हिट फिल्म्स वर्षाला. तेव्हा इंडस्ट्री मोठी होईल. तेव्हा पण म्हणजे 4, 5, 6 वर्षानंतर पण आपण पण करू 100 कोटीचा सिनेमा, जो की 500 कोटी कमवेल. आता तुझं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं, त्याच्यात नक्कीच मी तेच म्हणतोय की माझी अट आहे की मी जर माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी असेल आणि इफ द इंडस्ट्री सपोर्ट्स मी उभे करेन स्टार्स इकडे. आहे मुलं, आहे इथे मुलं, लोक ते नजर पाहिजे त्यांच्यासाठी की यार ह्याच्यामध्ये ती एक स्टार पॉवर आहे. नाही, मी त्यांना पर्सनली सांगतो आणि मी खूप म्हणजे ओपनली बोलतो त्यांना, असं नाहीये. म्हणजे कधी भेटलं तर म्हटलं नाही तेरे में आहे बॉस, and I'll make sure that. पण किती इम्पॉर्टंट असतं ना की एखाद्या माणसाची चांगली गोष्ट तुम्हाला दिसल्यानंतर त्याला ती तुम्ही म्हणून दाखवणं किंवा ती सांगतो कशी असते ती ना. आपण भारतातली इकॉनॉमीची गोष्ट, सर एक कंपनी पुढे वाढली तर इकॉनॉमी वाढत नाही. प्रत्येक कंपनी वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्री जेव्हा वाढतात ना बरोबर, तेव्हा ती GDP वाढते. तेव्हा ते तुमचं एक इकॉनॉमिकली तुम्ही वाढताय एज अ कंट्री. तर इंडस्ट्री इज अ स्मॉल कंट्री फॉर यू. प्रत्येकाने पुढे पुढे वाढावं, मग त्यांनी इंडस्ट्री पुढे वाढेल. इंडिव्हिज्युअल राहून नाही होणार की मी फक्त मोठा होऊन जाईन आणि बाकी सगळे लहान राहतील, तर काही नाही होणार इंडस्ट्रीचं. तुम्ही किती करून घ्या वर्षात? एक सिनेमा, या स्किलचा सिनेमा एकच करणार ना. पण जर मी हा ॲज अन ऍक्टर केला, नेक्स्ट फिल्म सपोज मी स्टार्ट केली त्याच्या बरोबरच त्याच्यामुळे दुसरा ऍक्टर आहे पण तो पण हिरो स्टाईल आहे. मी जर प्रेझेंट असं करणार, ती स्क्रिप्ट अशी असणार, तो डायरेक्टर असा असणार, मग लागोपाठ 2 असे हिरो सेंट्रिक फिल्म येतील. ऑब्व्हियसली विल मेक. आणि जेव्हा 2 कमर्शियल फिल्म हिट होतील ना माझ्या, तर माझ्या हिंमत येईल की मी एक चांगला कॉन्टेंट ड्रिव्हन जो ऑस्कर पर्यंत जाऊ शकतो असा एक सिनेमा क्रिएट करेन. की मला लॉस पण झाला त्याच्यामध्ये, लोक बघायला नाही आली, फक्त नावापुरतं की अरे खूप छान सिनेमा, खूप छान सिनेमा, खूप छान सिनेमा करून थिएटरमध्ये कोणी नाही आलं तरी मला चालेल, ठीक आहे. आणि असं होतं आपल्याकडे, मला असंच होतं आपल्याकडे की अरे काय सुंदर सिनेमा आहे, पण बघायला कोणी जात नाही थिएटरमध्ये, नंबर्स नाही त्याचे आहेत. मी हे भोगतलेलं आहे आयुष्यात इडक त्यावेळेस. तर ही ठाऊक आहे मला की हे असं होतं. पण जेव्हा पण तुम्ही 2 कमर्शियल हिट नाही करणार, मी कसं करेन असं एक स्लाइस ऑफ लाईफ किंवा एक क्लासिक फिल्म. कारण इन माय माइंड आय एम रेडी टू बेअर द लॉसेस. पण जर 2 कमर्शियल हिट झाले, थोडे पैसे आले, तेव्हा करेन ना. असं लागोपाठ मी असे आर्टिस्टिक फिल्म करू शकत नाही. एक केला होता, त्याच्यानंतर आता कमर्शियल होती. तर आयडिया तीच आहे की थोडं कमर्शियलायझेशन गरजेचं आहे. त्याबरोबर अजून एक मुद्दा तुम्ही मगाशी मांडला होता की सिनेमाचं प्रमोशन पण फार महत्त्वाचं ठरतं. म्हणजे बघ, इंटरव्ह्यूज आहेत किंवा आपल्या सिनेमाला आपण ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून काय क्रिएटिव्ह प्रमोशन करू शकतो हे पण किती मॅटर करतं सिनेमाला. कसं आहे म्हणजे असं नको, मला खूप माहिती आहे, पण माझं एक प्रॅक्टिकल स्वतःचा ना एक एक्सपिरियन्स आहे. मी MBA केलं मार्केटिंगमध्ये, पण पुस्तकही वाचतो, पण अनेक पुस्तकांनी तुम्हाला ते एक्सपिरियन्स येऊ शकत नाही. नॉलेज फक्त एक बेसिक नॉलेज असतं, पण जे ऑन ग्राउंड जे असतं ना तुम्हाला कळत नाही. म्हणजे ते कठीण आहे, ते करावं लागतं तुम्हाला जाऊन. मी म्हणजे दुकानांमध्ये जाऊन फोन विकले, मी दुकानांमध्ये जाऊन वॉशिंग पावडर विकलंय स्टोर्समध्ये की हे ठेवा आपल्या दुकानात, ह्याला इथे ठेवा, या शेल्फमध्ये ठेवा, म्हणजे दिसेल लोकांना. ऑप्शन्स असतील, त्याच्या खाली एक की 10% डिस्काउंटचा बोर्ड लावा. There are different marketing strategies, understand, and they all are very good. Depends on the time and the area where you are promoting it. Correct? It's a combination. जेव्हा तुम्ही वर्क करता ना, आपल्याकडे पिक्चर किती मोठा किंवा लहान असो, म्हणजे लहानचं तर मार्केटिंग होतच नाही. पिक्चर कोणताही असो, त्यांचं पहिलं बजेट चार्ज असतं, इतकंच करणार मार्केटिंग आम्ही. अरे कसं? आज मला हे सांग, आपण ऐकतो की कोणताही हिंदी सिनेमा आला तो साऊथमध्ये जास्त लागत नाही, पण अख्ख्या नॉर्थ आणि महाराष्ट्र आणि असं वेस्टर्न बेल्टमध्ये असतो तो. करेक्ट. असं म्हटलं की 20% इज महाराष्ट्र मार्केट. तर जर तुम्ही पॅन इंडियामध्ये चांगल्या मोठ्या सिनेमाचं मार्केटिंग जर तुम्ही 10 कोटीमध्ये करताय, तर लागतातच.
10 कोटी लागतात तुम्हाला मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन मध्ये, तर महाराष्ट्र इक्वल्स टू 20%, तर 2 कोटी लागणार ना मिनिमम. तुम्ही ते लावतच नाही. 80 लाख 90 लाख मध्ये मग कसं रीच तुमचं होणार, कसं तुम्ही पोहोचणार ऑडियन्स पर्यंत. सिम्पल मॅथ्स आहे त्याच्यामध्ये. आणि ऑब्व्हियसली डिपेंड करतं पिक्चरच्या कॉस्टवरती, पण मार्केटिंगचं तेच आहे ना. तुम्हाला पिक्चर तुम्ही 1.5 मध्ये केला कंट्रोलमध्ये करून, पण आता पोहोचवायचा कसा, तर हे डोक्यात जाणं गरजेचं खूप गरजेचं आहे. कारण लोकांना कॉस्ट ऑफ प्रोडक्शन माहिती असतं की नाही आपला जो इतक्यामध्येच करायचं बाबा, पण मार्केटिंग कसं करणार याचं, त्याच्याकडे वेगळा बजेट पाहिजे. ते कळत नाही, तर ते करावं लागेल तेव्हा तुम्ही मार्केट. यावरतीच पुढचा प्रश्न असा वाटतोय की तुम्ही आता हे सिनेमाला लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत बोलतो, पण आता आपण जर बघितलं तर मागच्या 4 वर्षांमध्ये ऑडियन्सचा आपण म्हणूयात की वर्ल्ड ऑफ सिनेमा एक्सप्लोर केल्यामुळे 100%. त्यांचं ना खूप आता परसेप्शन बदललंय की मी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणार नाही, मला हा OTT वरतीच बघणार आहे. तेव्हा ना मला असं वाटतं की ऍक्टरसाठी हे फार चॅलेंजिंग आहे त्यांना एंटरटेन करणं आणि त्यांना थिएटरमध्ये घेऊन जाणं, कारण की इतकं सोपं नाही. कारण काय ना, तुम्हाला वेगवेगळं काम करावं लागेल आता, आणि त्याचं स्टँडर्डही वाढलंय. कारण आज तुमच्याजवळ OTT प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती नवीन सिनेमा पण येतात. कोणता सिनेमा बाहेरचा रिलीज होऊन 1 महिन्यानंतर परत OTT होतो. यू हॅव एक्सपोजर टू एव्हरीथिंग. करेक्ट. हाऊ यू विल कम्पीट इन द न्यू फिल्म. सब्जेक्ट वेगळा, मेकिंग वेगळी, क्लास वेगळा किंवा स्केल वेगळा किंवा तो, आणि डिफरंट जॉनर्स. करेक्ट. तो नाव यू हॅव टू थिंक आउट ऑफ द बॉक्स. तुम्ही ते सिम्पल म्हणून तर तू बघ ना, मराठी आता कोणताही OTT आहे ते किती मराठी सिनेमे घेणार तुमच्याकडनं, वर्षातले 12 फॉर एक्झाम्पल, असे 2 प्लॅटफॉर्म झाले सर. किती झाले? 24. त्याला 50 सिनेमा टोटल खरेल, पण 150 फिल्म करतो. पण ते 100 फिल्मचं काय होणार? जर तुमचं ऑडियन्स आणि कॅपॅसिटी लोकांची स्पेंडिंग तितकीच आहे, तर वाय डोंट यू सिंडिकेट? 3 लोकांनी मिळून एक सिनेमा करायचा ना. The number of films will be lesser, but the quality, the scale आणि genres वेगळे असतील. तर मे बी दिस आयडिया कॅन वर्क. आणि मी खूप वर्षांपासून लोकांना बोलतोय की वाय यू मेक अ फिल्म त्याची कॉस्ट 1 कोटी आहे, 1.5 कोटी आहे, तुम्ही ते स्क्रिप्टला जस्टिस नाही देते त्याच्यामध्ये. मित्राला म्हण, तू पण करतो मी पण करतो ना, पण मिळून करू चल एक सिनेमा, रिस्क पण अर्धी होईल, आपला पैसा तितकाच लागतोय, पण आपण एक चांगला मोठा सिनेमा करूया. तर मे बी दिस आयडिया कॅन वर्क. पण हा ॲटिट्यूड नाही आहे ना, तो प्रॉब्लेम येतोय बघ आपल्याकडे. पुन्हा एकदा याचा पुरा फायदा या पुरा नुकसान. मागे मी आदित्य सरकार यांच्याशी जेव्हा बोलले होते तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की मला तर असं ॲज अ फिल्म मेकर म्हणून वाटते की माझा हा सिनेमा मी नाही थिएटरसाठी रिलीज करणार, मी OTT साठीच करणार आहे, मी त्याच ऑडियन्सला बघूनच मी हा सिनेमा केलेला आहे. तर हा डिसिजन घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. आता तर कंपल्शन आहे की तुम्ही थिएटरला यावंच लागेल. हे ते होणारच होतं, आपण अति केली होती. तुम्हाला त्यांची स्ट्रॅटेजीच नाही कळली ना OTT वाल्यांची. त्यांनी अख्खं मार्केट संपवून टाकलं ना थिएटरचं. आणि ही स्ट्रॅटेजी नवीन नाही आहे, हे US मध्ये होऊन चुकलंय. पहिले जर लोकांनी अभ्यास केला तर त्यांना कळलं असतं. तर तुम्ही त्या फंद्यामध्ये अडकला ना, मराठी आणि हिंदी पण. आता तुम्ही आता काय करू, आता कसं बनवू सिनेमा, हे तर घेतच नाहीये. दे वॉन्टेड दॅट की नाव यू विल गो टू देम अँड सेल देम इन अ लेसर प्राइस. तर म्हणून आता तुम्हाला कन्व्हेन्शनल फिल्म मेकिंग करावी लागेल की आपला सिनेमा थिएटरसाठी आहे, मग बघूया काय होतं थिएटरमध्ये. म्हणून कमी करा. मी म्हणतो 200 नका करू सिनेमा वर्षातले. लोकांची कॅपॅसिटी नाही बघायची 200. करेक्ट. आणि बायर्सची पण कॅपॅसिटी नाही विकत घ्यायची. सो बेटर आहे तुम्ही 200 नका करू, 100 करा. पण असं यासाठी सगळ्या इंडस्ट्रीने एकत्र येऊन मग तुम्ही ॲज अ इंडस्ट्री जर काउंट कराल ना तेव्हाच हे करू शकाल. तुम्ही जर वेगळे वेगळे राहाल ना, वो बंद एक मुठ्ठी बनना 5 उंगली कुछ नाही कर सकते. You have to be a fist. मला असं की या बाबतीत आपण साऊथचं एक्झाम्पल करेक्ट. ते सगळे मित्र आहे आपसात. म्हणजे त्यांच्या डेट्स पण ऍक्टर्स हँडल नाही करते, आपसात करतात प्रोड्युसर्स की यार ये मेरे पास इतने दिन रहेगा, उतने दिन रहेगा, हिरोइन है, ते दिन रहेगी वहां. इट्स व्हेरी. आणि कोणी असं रिलीज मध्ये पण नाही करत की 2 साऊथ फिल्म एका दिवशी येतील. नाही, ते शिफ्ट करतात. आपण एका दिवस 3 फिल्म 4 फिल्म भीतीमध्येच आपण करत होतो, माहिती नाही काय की हिंदी फिल्म होऊन जाईल तर आपलं काय होईल. नाही यार, आपले गव्हर्नमेंट सपोर्ट करते, आपल्याला थिएटर्स देतात ते, पण तुम्ही चांगलं काही क्रिएट तर करा, त्याला मार्केट तर करा, मग आपल्याला तुम्हाला थिएटर मिळतील. थिएटरवाला तुम्ही म्हणाल की नाही तुमचा विचार चांगला दिसतोय, आम्हाला द्या. खरंय. स्टार्स कट्ट्यावरच्या गप्पा तुम्ही ऐकल्या आहेत अभिनेता शरद केळकर यांच्याबरोबर. तर तुम्हाला कशा वाटतात त्या खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी. हाय, मी शरद केळकर आणि सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी. रेडिओ सिटी रग रग में दौड़े सिटी.